नमस्कार. नमस्कार. मी नेक्सस फाउंडर अक्षय कुदळ आणि जे व्हिडिओ शूट करतायत ते आमचे सहकारी मित्र आहेत सुखदेव साळवे सर, ते पण नेक्सस फाउंडर आहे. आणि ह्या ज्या आपण ऊसाच्या क्षेत्रामध्ये आलो आहोत त्या शेतकरी बांधवांचा आपण परिचय करून घेऊ. नाव सांगा सर. संतोष सुभाष जपे, नेवासा बुद्रुक. संतोष सुभाष जपे, नेवासा बुद्रुक, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आणखी एक शेतकरी मित्र आहे, त्यांचं नाव विचारून घेऊ. जपे सुभाष किसन, नेवासा बुद्रुक. तर आपण जपे साहेबांच्या या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहोत. तर ही ऊसाची व्हरायटी कोणती आहे? 265. 265 ही ऊसाची व्हरायटी आहे. आणि लागवड करून किती दिवस झाले? एक महिना. 30 दिवसाचा कालावधी झालेला आहे. तर 30 दिवसाचा कालावधी झाला तर आपण परिस्थिती बघूया आता पिकाची. सिंगल फुटवा आहे. हाईटचा विचार करता गुडघ्या इथपर्यंत सिंगल फुटवा आहे. पूर्ण प्लॉटवर एकदा दाखवा. तारीख तर जप्पे साहेबांना आपण नेक्सस रिव्होल्युशन छत्रपती संभाजीनगरचे अमेझिंग रिझल्ट असणारी बायोकिट देणार आहोत. त्यामार्फत त्यांना 2 ड्रिंचिंग आणि 2 फवारणी देणार आहोत. तर त्या अगोदर त्यांना अपेक्षित रिझल्ट विचारूया. काय अपेक्षित रिझल्ट आहे तुम्हाला? काय ऊसाची कोंब वाढले पाहिजे, संख्या वाढली पाहिजे आणि पानं असे रुंद झाले पाहिजे, फुटवा वाढला पाहिजे, हाईट वाढली पाहिजे आणि टोटल ॲव्हरेजच मिळालं पाहिजे. ॲव्हरेज मिळाला पाहिजे आणि काळोखी पण वाढली पाहिजे ऊसाची. तर सरांकडून आपण हक्काने 40 ते 45 दिवसाचा कालावधी घेणार आहोत. त्या कालावधीमध्ये जो काही रिझल्ट असेल तो योग्य असेल तो योग्य सांगायचा, अयोग्य असेल तर योग्य सांगायचा. तर भेटूया आपण. तारीख आणि आजची तारीख किती आहे सर? 8/2/2024. 8 फेब्रुवारी 2024 आजची तारीख आहे. तर भेटूया आपण 40 ते 45 दिवसानंतर. नमस्कार. नमस्कार. मी नेक्सस फाउंडर सुखदेव साळवे. माझ्याबरोबर जे व्हिडिओ शूट करतायत ते नेक्सस फाउंडर अक्षय कुदळ. आणि आज आपण ज्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचा आपण परिचय करून घेऊ. सर, आपलं पूर्ण नाव सांगा. मी सुभाष किसन जपे, नेवासा बुद्रुक. सुभाष किसन जपे, नेवासा बुद्रुक, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. तर सरांना आपण 8 फेब्रुवारी 2024 रोजी या ऊसाच्या पिकासाठी आपण नेक्सस कंपनीचे अमेझिंग असणारे प्रोडक्ट दिले होते. तर सर, ड्रिंचिंग कधी केली नाही? आपण 15 मार्चला ड्रिंचिंग केलेली. 15 मार्चला ड्रिंचिंग केली. आणि सर, दुसरी ड्रिंचिंग साधारण 15 एप्रिलच्याच दरम्यान केलेली, 1 महिन्याच्या गॅपनी. म्हणजे 1 महिन्याच्या गॅपनी दुसरी ड्रिंचिंग केली. पाण्याचं थोडंसं. आणि हे जे सर आपण जे प्रोडक्ट वापरले, हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव जाणवला? त्याचे अनुभव असा आहे, याचे फुटवे बर आणि त्याची बस पानाची साईज पहा, साधारण 4 इंचाच्या आसपास, म्हणजे पानाची रुंदी आहे. हो. आणि इकडे फुटवा पण दाखवा सर. इकडे 15-20 फुटवे निघालेले आहेत त्याचे. 15 ते 20 फुटवे निघालेले. हा, आपण आता कडेला आहे. आपण पॉवर ट्रेलरने काही फुटवे म्हणजे मोडलेले आहेत समजा. बरोबर. वाळताना पण मध्ये याच्यापेक्षा जास्त आहे. बर. आणि सर, आज तारीख किती आहे? आज 10 जुलै 2024. आणि सर, आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगणार? इतर शेतकऱ्यांनी सुद्धा म्हणजे हे प्रोडक्ट वापरून खर्चाची बचत करायला पाहिजे. म्हणजे कमी खर्चात उत्पन्न जास्त निघत. आणि फुटवे मोजून दाखवतो सर. फुटवे मोजा, तुमच्या हाताने मोजा किती फुटवे काय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. म्हणजे साधारण 17 ते 18 फुटव्यांची संख्या आहे. आणि कांड्यांची साईज पण चांगल्या पद्धतीत आहे. कांड्या पण पहा सर, खालून कांड्या चांगल्या आहेत. खालून बघा एकदम तळापासून किती कांडी आहे. तर कांड्यांची संख्या आहे मोजा सर. 1 2 3 4 5 6 7 8 साधारण 8 ते 9 कांड्यावर गेलेला आहे ऊस. मध्ये काही ठिकाणी 9 कांड्याच्या पुढे ऊस आलेला आहे. आणि सर, आपण हे कंपनीचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? हो, समाधानी आहे.
आणि आता इथून पुढे दुसऱ्या पिकांनाही तुम्ही वापरणारच आहात. आता कपाशीला वापरणार आहे मी ते लगेच. ओके सर, धन्यवाद. उंची आणि सर उंची कसं काय वाटते? उंची भरपूर उंची झालेली आहे. त्याची पानांची ग्रीनरी वगैरे ग्रीनरी भरपूर आहे. फक्त त्याला स्प्रे घेता नाही आला आम्हाला. स्प्रे नाही घेता आला. आणि रासायनिकचा खर्च वाचला का? हो, रासायनिक मी काही वापरलंच नाही याला. रासायनिक काही नाही वापरलेच नाही, फक्त आपले नेक्ससचेच प्रोडक्ट हो. वापरले. ठीक आहे सर, पूर्ण एकदा उसावर पूर्ण कॅमेरा मारा इकडे. हे पहिलं आपलं झाड होतं. हा, एक घेतलेलं आहे, पाहिलं मी.